खूप छान खमंग पापड कांदा चटणी तयार झालेली आहे। चवीला भन्नाट लागते ही चटणी। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण तोंडाची चव वाढवणारी पापड कांदा चटणी बनवणार आहोत। ही चटणी चवीला खूप छान लागते। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। 10 मिनिटातच बनणारी आहे ही चटणी। बऱ्याच वेळा आपल्या घरी भाज्या नसतात आणि असल्या तरी त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो। उन्हाळ्यात व पावसाळ्यात भाज्याही चांगल्या मिळत नाही। अशा वेळी ही चटणी बनवून आपण खाऊ शकतो। ही चटणी तुम्ही फुलके, चपाती व वरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते। ही चटणी तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात। चला तर ही चटपटीत चटणी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे मी 3 कांदे आहे ना उभे चिरून घेतलेले आहे। कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, हे मुठभर शेंगदाणे आहे, भाजून घेतलेले शेंगदाणे आहे, चांगले खरपूस भाजून घेतलेले आहे। जिरे, धना जिरा पावडर, हळद, कोथिंबीर, हिंग, टोमॅटो, मीठ आणि आमचूर पावडर। हे 6 लिज्जत पापड उडदाचे भाजून घेतलेले आहे। जे आपले साधे पापड असतात ना तेच पापड घेतलेले आहे। सर्वात आधी आपण एक ठेचा करून घेऊया। ही हिरवी मिरची आणि लसूण आणि शेंगदाण्याचा ना ठेचा करून घेऊया। हे जाडसरच आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सर मध्ये करून घेतलं तरीही चालेल। लसूण आणि मिरची थोडी जाडसरच कुटून घेतलेली आहे बघा। त्यातच आता हे शेंगदाणे पण टाकून जाडसरच अशी भरड करून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा ठेचा छान बारीक झालेला आहे, जास्त बारीक पण नाहीये, असा जाडसरच वाटून घेतलेला आहे। एका डिश मध्ये हा काढून घेतला। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये थोडं तेल घालते। तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा। याच्यामध्ये जिरे घालते, हिंग, कढीपत्ता, कांदा घालते। हा कांदा आहे ना आपल्याला व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा। तुमच्याकडे लोखंडी कढई असेल ना तर त्याचा वापर ही चटणी करायला ना जरूर करा। त्यातली चव आहे ना लोखंडी कढईमध्ये खूप छान लागते। आणि चटणी पण बनवायला किती सोपी आहे बघा। आपल्या घरी ना बरेच वेळा भाज्या नसतात आणि असलं तरी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो। अगदी बेसिक आहे आपल्या घरातले साहित्य, त्यापासूनच बनवलेली आहे। 10 मिनिटात बनणारी आहे बघा ही चटणी। पापड, कांदा, टोमॅटो हे सर्व साहित्य आपल्या घरात नेहमी असतंच बघा। चवीला खूप म्हणजे खूपच छान लागते ही चटणी। कांदा चांगला परतून झालेला आहे। यामध्ये जो वाटलेला ठेचा आहे ना, मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचा, हा ठेचा पण आहे ना 1 मिनिट आपण चांगला परतून घेऊया। मिरची आणि लसणाचा कच्चा वास आहे ना तो गेला पाहिजे। बारीक गॅसवर आपल्याला ना हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। लसूण आणि मिरची आहे ना चांगली परतून घेतलेली आहे। यात आता टोमॅटो घालते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। मीठ तुम्ही जपूनच घाला, जे पापड असतात ना त्यात पण बऱ्यापैकी मीठ असतं, नाहीतर मग आपलं चटणी आहे ना खूप खारट होईल। हे टोमॅटो पण आहे ना 1 मिनिट परतून घेऊया चांगले। टोमॅटो बघा चांगले परतून झालेले आहे व्यवस्थित। आता यात मध्ये ना सुके मसाले घालूया। थोडीशी हळद, धना जिरा पावडर आणि आमचूर पावडर। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही यामध्ये लिंबू घातला तरीही चालेल। लिंबू घालताना ना शेवटी घाला तुम्ही, पूर्ण चटणी ना तयार झाली। पापड आहे ना पुरा करून टाकते मी। हा पापड आहे ना या कांद्यामध्ये व्यवस्थित चांगला परतून घ्या।
पूर्ण चटणी तयार झालेली आहे बघा. बनवायला बघा किती सोपी आहे. ही चटणी तुम्ही फुलके, चपाती, वरण भाताबरोबर पण तोंडी लावायला खूप छान लागते. वरून भरपूर कोथिंबीर घाला. झटकीपट 10 मिनिटात बनणारी आहे बघा ही चटणी. चटणी मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.